बुलढाणा जयस्तंभ चौक येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाच्या वतीने केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या निकालाचा निषेध व्यक्त करण्यात आलाय। यावेळी शरद पवार गटाकडून केंद्र सरकार व केंद्रीय निवडणूक आयोगाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी। अरे मुर्दाबाद, मुर्दाबाद। अजित पवार मुर्दाबाद। अजित पवार को करायचं काय? अजित पवार को करायचं काय? राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हटलं तर कोणालाही विचारलं तर कोणी शरद पवार साहेबांचा नाव सांगेल की हा पक्ष शरद पवार साहेबांचा आहे म्हणून। आणि केंद्रीय निवडणूक आयोगानं दबावामध्ये येऊन तो पक्ष आणि ते चिन्ह विरोधी माणसाला दिलं, अजित पवारला दिलं। जो माणूस 70,000 कोटीचा घोटाळा केला त्या माणसाला हे चिन्ह देऊन निवडणूक आयोगानं जी पक्षासोबत बेईमानी केली त्याचा आम्ही निषेध करत आहोत। आणि जो अजित पवार त्या काकाला झाला नाही तो जनतेचा काय होणार, म्हणून आम्ही सर्वजण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बुलढाणा जिल्ह्याच्या वतीनं त्यांच्या केंद्रीय निवडणूक आयोगाचा धिक्कार करत आहोत। केंद्रीय निवडणूक आयोगाने काल ज्या शरद पवार साहेबांनी वयाचे म्हणजे 25 वर्ष अहोरात्र मेहनत करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढवला होता, तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष केंद्रीय निवडणूक आयोगाने केंद्र शासनाच्या दबावामुळे तो अजित पवारला त्या ठिकाणी देण्यात आला। जो पळकुटा अजित पवार ज्यांनी आपल्या सगळ्या धोरणाच्या विरोधात जाऊन तो भारतीय जनता पक्षासोबत जाऊन मिळाला, विरोधकांना जाऊन मिळाला, अशा लोकांना खऱ्या अर्थाने हा पक्ष देण्याचं काम हे केंद्रीय निवडणूक आयोगाने केलं। आम्ही जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आणि आदरणीय शरद पवार साहेबांच्या हजारो चाहत्यांच्या वतीनं या केंद्रीय निवडणूक आयोगाचा आणि केंद्र शासनाचा जाहीर निषेध करतो। आणि अजित पवारांचा सुद्धा ज्या ठिकाणी जाहीर निषेध करतो की जे अजित पवार स्वतःच्या काकाचे झालेले ते जनतेचे काय होणार। आणि हा स्वाभिमानी महाराष्ट्र कधी कोणापुढे झुकला नाही आणि येणाऱ्या निवडणुकीत या पळकुटे लोकांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय या महाराष्ट्राची स्वाभिमानी जनता गप्प बसणार नाही, हा ठाम निर्धार आम्ही या ठिकाणी करतो। 6 फेब्रुवारी रोजी निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी पक्षासोबत मोठा निकाल दिला। निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी पक्षाचे नाव आणि चिन्ह अजित पवार गटाला देण्याचा निकाल दिलाय। त्यावरून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार काँग्रेस पक्षातर्फे राज्यभरात निषेध आंदोलन केले जात आहे। परभणी येथे केंद्रीय निवडणूक आयोगाच्या विरोधात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार काँग्रेस पक्षाकडून निषेध आंदोलन करण्यात आले। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर जोरदार आंदोलन करण्यात आले। की ज्यांनी पक्ष स्थापन केला, ज्यांनी पक्ष वाढवला, त्या देशाचे नेते आदरणीय शरदचंद्र पवार साहेब यांच्याकडून हा पक्ष हिसकावून घेऊन जे हे होते इलेक्शन कमिशनचा तो अतिशय धोकादायक आणि मूर्खपणाचं लक्षण आहे। शरद पवार हे देशाची संपत्ती आहे, महाराष्ट्राचीच नाही तर देशाची प्रत्येक जाती जमातीची संपत्ती आहे। म्हणून शरद पवार या नावाला जपणं आवश्यक असल्यामुळे आज हा निषेध मोर्चा करण्यात येत आहे। आणि सर्वांनी शरद पवार या नावाला जपलंच पाहिजे, कारण त्यांचं वय जरी झालं म्हणत असले तरी शरद पवार म्हणजे शरद पवार। केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी पक्षाचे चिन्ह आणि नाव अजित पवार गटाकडे देण्याचा निर्णय दिला। निवडणूक आयोगाच्या या निर्णयाचा शरद पवार गटाकडून निषेध व्यक्त केला जात आहे। अकोला शहरातही शरद पवार यांच्या गटाकडून अकोला बसस्थानक चौकात निषेध करण्यात आला। शरद पवारचा मागे वळो, शरद पवारचा मागे वळो, शरद पवार लोकशाहीची हत्या करणारा निकाल या ईडी सरकारच्या मार्फत निवडणूक आयोगाने दिलेला आहे। खरं तर निवडणूक आयोग आमचा आरोप आहे की एक भाजपची शाखा म्हणून काम करते।
कारण महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीला, लहान मुलाला देखील माहिती आहे की आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे. परंतु ईडी सरकारला निवडणूक आयोग, ज्याला आम्ही फसवणूक आयोग म्हणतो, याला माहिती नाही की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणाचा आहे. त्यामुळे आज अकोला जिल्ह्यातर्फे, महानगरातर्फे आम्ही या ईडी सरकारचा, भाजप सरकारचा निषेध करत आहोत. आणि लवकरच जरी आम्हाला निवडणूक आयोगाने न्याय दिला नसेल तर आम्ही जनतेच्या न्यायालयात जाऊन याबद्दल न्याय मागू. आणि आम्ही एकदा परत सांगतो भाजप सरकारला की हा महाराष्ट्र आहे, जो महाराष्ट्र चिन्हाला नाही तर नेत्याचा चेहरा पाहून मतदान करतो. त्यामुळे आमच्याजवळ आदरणीय शरदचंद्र पवार साहेब आहेत. त्यामुळे आमचा पक्ष, आमचं चिन्ह हे फक्त पवार साहेब. आयोग ने निर्णय दिया है, सरकार के माध्यम से ऐसे निर्णय का हम निषेध करते हैं. जनता को मालूम है कि हमारा चिन्ह सिर्फ शरद पवार साहब है. तो जनता के साथ खिलवाड़ कर रही है सरकार, इसी सरकार का हम निषेध करते हैं. शरद पवार साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. महाराष्ट्र की जनता इस चिन्ह के बारे में जो निर्णय लिया गया इसका निषेध करती है और आने वाले समय में जनता खुद दिखाएगी. शरद पवार साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. जय हिंद, जय महाराष्ट्र. जातीय शोषणातून मुक्तीसाठी श्रमिक मुक्ती दल, नॅशनल ब्लॅक पॅन्थर पार्टी, हिंदुस्तान हमारा पार्टी, सत्यशोधक बहुजन आघाडी आणि सत्यशोधक डेमोक्रेटिक पार्टीच्या वतीने जातीयंत परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. 11 फेब्रुवारी रोजी कोल्हापूर शाहू स्मारक भवन येथे दुपारी 12 वाजता या परिषदेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती ज्येष्ठ विचारवंत व साहित्यिक डॉक्टर शरद गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत दिली. जातींना भटक्यांच्या घेऊन हिंदू धर्माचा त्याग करून बौद्ध धर्माचा ज्याने स्वीकार केला ते लक्ष्मण माने साहेब हे या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जातीयंत परिषदेला उपस्थित राहणार आहेत. आणि भारत पाटणकरांच्या अध्यक्षतेखाली जातीयंत परिषद आम्ही कोल्हापूरच्या पुरोगामी भूमीमध्ये आयोजित केलेली आहे. या जातीयंत परिषदेतून हल्ली जो जात्यांना आणि धर्मांध प्रवृत्ती देशभर बोकाळत चाललेली आहे याला अटकाव करण्यासाठी आणि सर्वच धर्मांना समान न्याय मिळावा, माणूस माणूस म्हणून जगावा, हा प्रयत्न या जातीयंत परिषदेतून केला जाणार आहे. भारतीय संविधानानं दिलेले अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी होता कामा नये हा हेतू डोळ्यासमोर ठेवून जातीयंत परिषदेचं नियोजन करण्यात आलेलं आहे. भारत पाटणकरांच्या या नेतृत्वाखाली आम्ही सगळेजण काम करतोय. माझ्यासोबत डॉक्टर सुनील पाटील आहेत, जे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत नॅशनल ब्लॅक पॅन्थर पक्षाचे. कॉम्रेड संपत देसाई हे श्रमिक मुक्ती दलाचे कार्याध्यक्ष आहेत. आनंद कांबळे हे नॅशनल ब्लॅक पॅन्थर पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आहेत. हिंदी है हम, हिंदुस्तान हमारा या संघटनेचे अध्यक्ष प्राध्यापक हुमायून मुरसल हे या जातीयंत परिषदेला उपस्थित राहणार आहेत. किशोर जाधव सत्यशोधक डेमोक्रेटिक पार्टीचे अध्यक्ष हे या जातीयंत परिषदेचं संयोजन करतायत आणि सत्यशोधक बहुजन आघाडी पुणे याचे अध्यक्ष सचिन बगाडे हेही या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत. तर या जातीयंत परिषदेला आपण सर्वांनी उपस्थित राहून या देशाच्या राष्ट्रीय विकासाच्या आड येणारी जात नावाचा अडसर दूर करण्यासाठी या परिषदेला प्रतिसाद द्यावा असं आवाहन या कार्यक्रमाचा संयोजक आणि उद्घाटक म्हणून मी डॉक्टर शरद गायकवाड आपणा सर्वांना आवाहन करतो. बॉस ने मीटिंग बुलाई. क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो. बाहर बाहर उठो बैठो. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार. अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com. हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है.
इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ। प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepailshospital.com। शहरातील अशोक वाटिका येथे बहुजनांची आई मातोश्री रमाई यांचा जन्मोत्सव दिन अशोक वाटिका येथे साजरा करण्यात आलाय। मागील 13 वर्षांपासून हा जन्मोत्सव दिन अशोक वाटिका प्रेरणाभूमी ट्रस्ट वतीने साजरा करण्यात येतोय। यावेळी ही 14वा रमाई जन्मोत्सव साजरा करण्यात आलाय। यावेळी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेत्या प्राध्यापिका अंजलीताई आंबेडकर या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या। याचा सिद्धांत असा होता, या देशातली या कुटुंबातली स्त्री एकदा जर गुलाम झाली तर तो समाज गुलाम होतो, आणि समाज गुलाम झाला की परिसर गुलाम होतो, तो परिसर गुलाम झाला की गाव गुलाम होते, गावानंतर तालुका गुलाम, जिल्हा गुलाम, राज्य आणि पर्यायाने राष्ट्र गुलाम होते। आणि जे राष्ट्र गुलाम असते त्या गुलामीच्या राष्ट्रावर राज्य करण्याचं काम सोपं जाते। म्हणून आर्यवैदिकांनी मनुस्मृतीच्या माध्यमातून, धर्मग्रंथांच्या माध्यमातून, कर्मकांड आणि अज्ञानाच्या माध्यमातून पहिल्यांदा महिलांना गुलाम केलं। त्या महिलांची गुलामी नष्ट करण्यासाठी, त्यांच्या व्यवस्थेला सुरुंग लावण्यासाठी बाबासाहेबांसारखा मोठा महामानव एक प्रचंड मोठा संघर्ष करत होता। आणि तो संघर्ष यशस्वी होण्यासाठी पाठीमागे, पडद्यामागे रमाई हाडाची काढ करत होती। कुठलंही कारण हा संघर्ष यशस्वी करण्यासाठी अडथळा ठरू नये, बाधा ठरू नये, यासाठी पावला पावलावर रमाई काळजी घेत होती, दक्षता घेत होती की हे राष्ट्र उभारणीचं काम आहे, समाज निर्मितीचं काम आहे, समाज चिरकाल विवेकवादी, परिवर्तनवादी निर्माण होता कामा नये, यासाठी रमाई अंतर्बाह्य पूर्णतः झोकून देण्याचं काम करत होती। तो रमाईचा विचार, ही व्यवस्था परिवर्तन करण्यासाठी ज्या ज्या घरात कार्यकर्ते असतील, नेते असतील, पदाधिकारी असतील, महिला असतील, पुरुष असतील, ते झगडत आहेत, त्यांच्या पाठीशी उभं राहणाऱ्या तमाम रमाईंना मी या ठिकाणी हात जोडून अभिवादन करतो। त्या ठिकाणी मला त्यांच्यासमोर नतमस्तक होणं गरजेचं वाटते, कारण रमाईचा हा विचार जर आपण जिवंत ठेवला तर या देशात कितीही मनुवाद्यांनी, संघवाद्यांनी कुटाळक्या करून संविधान संपवून लोकशाही संपुष्टात आणण्याचा प्रयत्न केला, घाट घातला, तरी हे त्यांचं स्वप्न यशस्वी होणार नाही। म्हणून आज फार मोठी जबाबदारी या ठिकाणी आपल्या समोर उपस्थित असलेल्या सर्वांवर येऊन पडलेली। माता रमाई यांच्या जयंतीनिमित्त कोल्हापुरातील CPR रुग्णालयातील रुग्णांना फळे वाटप तसेच विद्यार्थ्यांना साहित्य वाटप करण्यात आले। यावेळी सेनेचे अध्यक्ष सुहास हुपरीकर, निलेश महापुरे, आकाश कांबळे, सुहास लाटवडेकर, भीमराव जामकर आदी उपस्थित होते। तसेच नेज शिवपुरी येथे धम्म प्रबोधिनी महिलांच्या वतीने माता रमाई यांना फुले वाहून आदरांजली वाहण्यात आली। माता रमाईच्या जयंतीनिमित्त आज कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अनेक उपक्रम राबवण्यात आले। त्यामध्ये लहान मुलांना वह्या वाटपाचा कार्यक्रम करण्यात आला। दुसरी गोष्ट प्रमिला राजे हॉस्पिटल या ठिकाणी फळवाटपाचा कार्यक्रम करण्यात आला। ज्या रमाईनं गेले अनेक वर्ष कष्टातून आपला संसार उभा केला, आपली मुलंही केली, त्याचे एक भान ठेवून आज गरीब गरजू मुलांना वह्या वाटप आणि केळी वाटपाचा कार्यक्रम आंबेडकरवादी सेना असेल, खरात गट, रिपब्लिक पार्टी ऑफ खरात गटाचे अक्षय कांबळे असतील, आंबेडकरवादी सेनेचे संस्थापक अध्यक्ष सुहास हुपरीकर असतील, तसेच आमचे अनेक कार्यकर्ते यांच्या माध्यमातून या कार्यक्रमाला आज सकाळपासून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये, कोल्हापूरमध्ये खूप चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळाला आणि कार्यक्रम खूप चांगल्या प्रकारे पार पडला। मूर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर यांच्या 126व्या जयंतीनिमित्त आज छत्रपती प्रमिला राजे रुग्णालय या ठिकाणी रुग्णांना फळे वाटप तसेच आचार्य हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले। आंबेडकरवादी सेना कोल्हापूर जिल्हा यांच्या वतीने हा उपक्रम राबवण्यात आला। लेखी निवेदने तसेच तत्कालीन अमरावती मनपा आयुक्त यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर 3 लाख वार्षिक उत्पन्न असलेल्या लाभार्थी रमाई आवास योजनेचा लाभ मिळू शकतो असे 7 जानेवारी 2017च्या शासन निर्णयाबाबत अवगत करण्यात आले होते।
प्रतीक्षा यादीवर आक्षेप हरकती घेतल्यानंतरही लाभार्थींना वर्षभरापासून ताटकळत ठेवणाऱ्या मनपाचा समाचार घेण्यासाठी आझाद समाज पार्टीचे महाराष्ट्र राज्य प्रदेश प्रवक्ता किरण गुडदे यांच्या नेतृत्वात आज मनपा कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आलाय. राजापेठ बस स्थानकापासून काढण्यात आलेला मोर्चा मनपाच्या मुख्य प्रवेशद्वारावर धडकला. घरकुलाचे पैसे मिळालेच पाहिजे. घरकुलाचे पैसे मिळाले, खाणाऱ्या इंजिनियरवर कारवाई झालीच पाहिजे. अरे न्याय द्या, न्याय द्या. कारण तुमच्या हक्कासाठी लढणारा एकही माणूस नाही इथं. हे लक्षात घ्या. 2011 पासून तर 2024 पर्यंत एकाने रमाईचा मुद्दा उचलला नाही किंवा 5 लाख त्याचा निधी करण्यात यावा म्हणून. प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये 2 लाख भेटले तर काय आणलं त्याच्यात? काही गोष्ट नाही. आणि त्याच्यात तुमचा इंजिनियर जे झोनचे इंजिनियर आहे ते 10,000-20,000 रुपये मागतात. असं कसं मागते त्यांचं? असलेल्या फायदा उडायला आम्हाला समजत नाही ना. तर या पहिले इंजिनियरच्या पण बदल्या करणं आवश्यक आहे. एकाच झोनमध्ये एक इंजिनियर राहते. आणि जेव्हा बदलीचं कारण दाखवतात हा तिथं सॉफ्टवेअर तिथं आम्ही जेव्हा बदलीचं कारण सांगितलं पत्र काढतात त्याच्याकडे डिपार्टमेंट आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सहचारिणी माता रमाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित रमाई पहाट कार्यक्रमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या नामवंत कलाकारांनी त्यांच्या कलेच्या सादरीकरणातून माता रमाई आंबेडकर यांना अभूतपूर्व मानवंदना दिली. छत्रपती संभाजीनगरात पहिल्यांदाच आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला शहरवासियांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. बॉस ने मीटिंग बुलाई. क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो. बाहर बाहर उठो बैठो. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार. अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com. हुआ बहू? उमा, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ. प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है.
जनहित में जारी। काळे आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड दिघौरी बस स्टॉप के पास नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepailshospital.com। शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या आंदोलनामुळे संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत होते। कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होते। यामुळे त्यांच्यावरील स्थानबद्धतेची कारवाई योग्य असून त्यांचा जामीन रद्द करून त्यांची रवानगी तुरुंगात करावी असा अर्ज बुलढाणा पोलिसांकडून जिल्हा सत्र न्यायालयात दाखल केला होता। आज सुनावणी पार पडली। या दोन्ही सुनावणीवेळी रविकांत तुपकर स्वतः न्यायाधीशांसमोर हजर झाले। न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर निकाल राखून ठेवला आहे। या प्रकरणाचा अंतिम निकाल आता 15 फेब्रुवारी रोजी येणार आहे। बुलढाणा शहर पोलिसांनी आम्ही सातत्याने आंदोलन करतो, आमच्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो या सबबीखाली 151 अंतर्गत मला 1 वर्ष तुरुंगात ठेवा अशा पद्धतीची मागणी जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायालयाकडे केलेली आहे। खालच्या कोर्टाने जो आम्हाला जामीन दिला होता तो जामीन रद्द करून आम्हाला तुरुंगात ठेवा अशा पद्धतीची मागणी केली आणि मान्य न्यायालयासमोर आजही आम्ही सकाळी 11 वाजता हजर झालो। अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने आमच्याही वकिलांचा युक्तिवाद ऐकला आणि सरकारी वकिलांचाही दोन्ही बाजू ऐकून घेतल्या आणि त्यांनी 15 फेब्रुवारीला या संदर्भातलं जजमेंट आणि निकाल न्यायालय देईल अशा पद्धतीनं न्यायालयाने सांगितलेलं आहे। 15 फेब्रुवारीला जोही न्यायालयाचा निकाल राहील तो आम्हाला मान्य राहील। आम्हाला न्यायालयाचा आम्ही आदर करतो। जे न्यायालय सांगेल, जे जज साहेब सांगतील तो निकाल आम्हाला मान्य राहील। परंतु मला एका गोष्टीवर विश्वास आहे, सत्य परेशान हो सकता है लेकिन पराजित नाही। शेतकऱ्यांच्या हक्कासाठी रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत तुरुंगातही गेलो तरी मी लढतच राहणार आहे, हा माझा ठाम निर्धार आहे। न्यायदंडाधिकारी प्रथम श्रेणी बुलढाणा यांनी अटक बेकायदेशीर आहे असं ठरविणारा जो आदेश आहे त्याविरुद्ध सरकारने जे रिव्हिजन दाखल केलेलं होतं त्या रिव्हिजनची आज सुनावणी झाली। काल ती सुनावणी ठेवण्यात आलेली होती, मात्र लोअर कोर्टाचे रेकॉर्ड आलेलं नसल्यामुळे ती सुनावणी काल होऊ शकली नाही। त्याच्यामुळे ती तात्काळ आज ठेवण्यात आलेली होती। आज दोन्ही पक्षांचे युक्तिवाद माननीय अतिरिक्त सत्र न्यायालय श्री मेहरे साहेब यांनी ऐकलेला आहे। सरकारने अटक केलेली जी कारवाई आहे ती योग्य आहे, हे विध्वंसक स्वरूपाचे आहेत। रविकांत तुपकर यांच्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा वारंवार प्रश्न निर्माण होतो आणि जनमत सर्वसामान्य जनता त्यांच्या आंदोलनांमुळे प्रभावित होते अशा स्वरूपाचा युक्तिवाद केला। हे सराईत गुन्हेगार आहे, त्याच्यामुळे यांना अटक ठेवणं गरजेचं आहे, डिटेन्शन खाली ठेवणं गरजेचं आहे अशा स्वरूपाचा सरकारने युक्तिवाद केला। त्याला प्रत्युत्तर म्हणून शेतकऱ्यांसाठी त्यांचं सातत्याने आंदोलन असतात। गेल्या कित्येक वर्षांपासून ते शेतकऱ्यांचे मुद्दे आणि सर्वसामान्य नागरिकांचे मुद्दे घेऊन आंदोलन करत आहेत आणि त्यांच्या विरुद्ध दाखल झालेल्या केसेस या आंदोलनातून उद्भवलेल्या परिस्थितीतून दाखल झालेल्या आहेत। ते काही सराईत गुन्हेगार नाही किंवा घरफोडी, भ्रष्टाचार, बलात्कार या स्वरूपाचे अनैतिक गुन्हे त्यांच्यावर दाखल नाहीत अशा स्वरूपाचा मी युक्तिवाद केला। आणि शेतकरी हे भारताचे नागरिक आहेत, त्याच्यामुळे भारताच्या नागरिकासाठी आवाज उठवणे हे प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे आणि त्या स्वरूपाचं ते काम करत आहे अशा स्वरूपाचा मी युक्तिवाद केला। भारताला स्वातंत्र्य देखील हे आंदोलनातूनच मिळालेलं आहे या बाबीकडे देखील मी माननीय न्यायालयाचं लक्ष वेधलं आणि दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर 15 तारखेला माननीय न्यायालयाने निकालासाठी तारीख मुकरर केलेली आहे। छत्रपती संभाजीनगरच्या उस्मानपुरा येथील कपिलवस्तू बौद्ध विहार येथे माता रमाई जयंती उत्साहात साजरी करण्यात आली। या निमित्ताने शहरातील काही महिलांचा स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आलाय। या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उस्मानपुरा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक राहुल सूर्यतळे यांची उपस्थिती होती। यावेळी दामिनी महिला संघर्ष समिती महिलांचा सत्कारही करण्यात आला। मीनाक्षी नाव आहे, तर मला लहानपणापासून सवय आहे। बऱ्याच जणांनी त्याला मनीषा केले, मी समजून घेते। मीनाक्षी बालकमल नाव आहे माझं, मी निवेदिका आहे, अँकर आहे आणि आज खरोखर तुम्ही मला इथे बोलवलं, इट्स रिअली व्हेरी ग्रेटफुल फॉर मी। थँक्यू सो व्हेरी मच। माझा आवाज येतो सगळ्यांना? ओके, तर
रमाई भीमराव आंबेडकर जयंतीनिमित्त माता रमाईस या ठिकाणी कोटी कोटी प्रणाम, सर्वांना खूप खूप शुभेच्छा. रमाईबद्दल त्यांचा इतिहास आपण ऐकतच आलोय, आपल्याला पाठ आहे, सगळ्यांना माहिती आहे. पण इथे मी काही मला बोलण्याची संधी दिलीच आहे, तर इथे तरुण मुली बसलेल्या आहेत. खंबीरपणे या ठिकाणी येत राहील. मला ज्या ज्या ठिकाणी मला आपण बोलल्या त्या ठिकाणी आलेला आहे आणि मी तुमच्यातूनच आलेला आहे. मी जय भीमालाच आहे आणि त्याच्यामुळे जे आपण कार्यक्रम आयोजित करतात ते मला म्हणजे आनंद होतो की आपण एवढे चांगल्या प्रकारे कार्यक्रम आयोजित करतात. त्याबद्दल आयोजित मंडळीचे पण खूप खूप धन्यवाद. जय भीम. सहनशक्तीचं तारांगण, भीमरायाचं आभाळ सहनशक्तीचं तारांगण, कशाची ज्ञान समजले सत्यगाय बाबासाहेब या नावाची तुझ रमाई दिव्य पहाट, तुझ रमाई. माझा नंबर शेअर केला आहे. काही लिखाणातून काय लागलं तर मी तुम्हाला नक्कीच एक प्रेमाची मला भेट असं इथे देईन. आणि मॅडम कळलं तुम्ही रील्स करायला आहात, रील्स करताय, खूप छान. आपण एक फॉलो करूया एकमेकांना. युवराज प्रकाश सोडा यांच्या पुण्यतिथीनिमित्त कार्यकर्त्यांनी रोपटांचे वाटप करून अनोखा कार्यक्रम आयोजित केलाय. बारामती तालुक्यातील माळेगाव येथे अमित साळुंखे, कृष्णा वायकर, अनिकेत मोहरकर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रात रोपटांचे वाटप केले. त्यांचं सामाजिक कार्य गोरगरिबांसाठी मदत वगैरे खूप करतात ते, तर त्यांच्यासाठी हे फॅमिलीला दूरदाभिष्य लाभावं याच्यासाठी आम्ही हा उपक्रम भारतात, महाराष्ट्रात कुठेही जाऊन राबवणार आहे. आता हा कार्यक्रम कुठे आहे? हा बारामती माळेगाव, बारामती तालुका माळेगाव आरोग्य केंद्रापाशी आहे, माळेगाव बुद्रुकमध्ये. त्याचं कार्य सामाजिक कार्य खूप छान आहे. गोरगरिबांची त्यांना जाण आहे आणि ते प्रकाश सोडा भाऊ खूप लोकांना मदत करतात. त्यांच्या मुलाला आयुष्य वाढावं त्याच्या बड्डेसाठी हे आम्ही हे उपक्रम राबवतो. बातमीपत्रात घेऊया अल्पशी विश्रांती, पुन्हा भेटूया ताजा घडामोडी घेऊन. जय भीम.